21 मार्च हा वर्ल्ड डाऊन सिंड्रोम अवेअरनेस डे म्हणून जगभर सेलिब्रेट केला जातो. नमस्कार, मी डॉक्टर पारुल दिवाण कुलकर्णी आणि या सदरात आपण डाऊन सिंड्रोम या जेनेटिक कंडिशनबद्दल बोलणार आहोत. सो डाऊन सिंड्रोम म्हणजे नक्की काय हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. युजली ह्युमन बिईंग्समध्ये 46 क्रोमोझोम्स किंवा 46 क्रोमोझोम्स असतात. डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये 21व्या क्रोमोझोमवर एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो. म्हणजे या व्यक्तींमध्ये 47 क्रोमोझोम इन टोटल असतात. डाऊन सिंड्रोमला ट्रायसोमी 21 असं सुद्धा म्हटलं जातं. सो डाऊन सिंड्रोम आहे का नाही हे ओळखायचं कसं? द क्विक टेस्ट इज जेनेटिक टेस्टिंगमध्ये सिद्ध होतं की एखाद्या व्यक्तीला डाऊन सिंड्रोम आहे का नाही. डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये टिपिकली लो मसल टोन किंवा हायपोटोनिया असं आढळतो. याच्या व्यतिरिक्त त्यांना बऱ्याच वेळा कार्डियाक प्रॉब्लेम्सही असतात. चेहऱ्याची एक विशेष रेखापट्टी असते, जसं की त्यांचं फ्लॅट नोज किंवा फ्लॅट नेझल ब्रिज ज्याला आपण म्हणतो. डोळे वरच्या दिशेने स्लांट झालेले असतात. जीभ जड असते किंवा मोठी असते. इयर इन्फेक्शन्स खूप कॉमनली होतात. कानाची पट्टी पण बारीक असते. हे सगळे डाऊन सिंड्रोम ओळखण्याचे विशेष फीचर्स आहेत. साहजिक आहे, ओव्हरऑल बॉडीमध्ये लो मसल टोन असल्यामुळे या मुलांची डेव्हलपमेंट इतर मुलांपेक्षा स्लो स्पीडने जाते. बेसिक गोष्टी जसं की जेवण करणं, फीडिंग करणं किंवा उठून बसणं, उठून उभं राहणं, चालणं आणि भाषेचा विकास हे सगळंच डिलेड असतं. डाऊन सिंड्रोमच्या व्यक्तींना वेळेत स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिकल थेरपी अशा ट्रीटमेंट्स मिळाल्या तर त्यांचं आयुष्य इतर मुलांसारखं सुरळीत होऊ शकतो. सो जर तुमच्या आसपास कोणी डाऊन सिंड्रोम असलेली व्यक्ती असेल तर जरूर तुम्ही त्यांना या ट्रीटमेंटसाठी रेफर करा, सो दॅट दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ लाईक यू अँड मी.